नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता जी काय देशभर राजकीय परिस्थिती आहे त्यामध्ये सगळ्यात भेदरलेला आणि घाबरलेला कुठला नेता किंवा पक्षाचा नेता असेल तर त्याचं नाव अखिलेश यादव आहे. काल परवा 8 तारीखला दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये तब्बल 2 वर्षानंतर इंडी आघाडीची जी बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये त्याचं अलायन्स हे नाव बदलून जनबंधन, गठबंधनच्या जागी जनबंधन असं नाव देण्यात आलं. त्याचं वर्णन बहुतेकांनी, राजकीय निरीक्षकांनी पराभूत लोकांचा जमावडा, पराभूत लोकांची जत्रा असं केलं. पण त्यामध्ये आत्ता पराभूत न झालेला आणि अजून लढाईच्या तयारीत असलेला असा एक नेता होता आणि त्याचं नाव होतं अखिलेश यादव. अखिलेश यादवने शेवटच्या निवडणुकीत दणदणीत यश मिळवलेलं आहे. त्यामुळे त्याला पराभूत म्हणता येणार नाही. 2014, 2019 या 2 लोकसभा निवडणुका आणि 2017 आणि 2022 या 2 विधानसभा निवडणुकीमध्ये चांगला पराभव पदरात पडलेला. पण 2024च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मागे टाकून भाजपपेक्षा 4-5 लोकसभेच्या जागा जास्त जिंकून आणणारा असा अखिलेश यादव आहे. त्यामुळे त्याला पराभूत नेता म्हणणं हे मला योग्य वाटत नाही. अर्थात अखिलेशचं राजकारण हे उत्तर प्रदेश पुरतं मर्यादित आहे. देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यात तो भाजपला आव्हान देऊ शकणारा नेता आहे. आणि काहीशी तीच अवस्था 4 मे पूर्वी पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीची होती आणि तमिळनाडूमध्ये स्टॅलिनची होती. पण ते दोघे पराभूत झाले. आणि त्यामुळे ज्या प्रकारे तृणमूल काँग्रेस पक्षाची फाटाफूट होते, 3-13 वाजलेले, ते बघितल्यानंतर सगळ्यात प्रादेशिक पक्षांच्या मनामध्ये धडकी भरली असेल तर नवल नाही. तेजस्वी यादव सुद्धा पराभूत आहे, त्यातला उद्धव ठाकरे पराभूत आहेत, शरद पवार पराभूत आहेत. जवळजवळ सगळे तिथे जमलेले. राहुल गांधी हे नाव वेगळं घ्यायची गरज नाही. राहुल गांधीने तर लागोपाठ निवडणुकीत पराभवाचा विक्रमच केलेला. त्यामुळे तिथे सगळे पराभूत जमले असं म्हटलं तर त्याला एक अपवाद आहे आणि तो अपवाद म्हणजे अखिलेश यादव. 2 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत त्याने आपल्या मतदारसंघात, आपल्या राज्यामध्ये भाजपला मागे टाकून 1 नंबरचा पक्ष होण्याची मुसंडी मारून दाखवलेली आहे. पण त्या 24च्या निवडणुकीनंतर तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल जिथल्या प्रादेशिक नेत्यांनी स्टालिन आणि ममतानी सुद्धा 24च्या निवडणुकीत भाजपला मागे टाकून दाखवलं होतं. आणि त्यांची जी दाणादाण ताज्या विधानसभा निवडणुकीत उडालेली आहे, त्यामुळे अखिलेशची झोप उडालेली आहे. कारण लोकसभेच्या निकालाच्या आधारावर नंतरच्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे लोकसभेतलं यश आहे म्हणजे त्याच्यावर विसंबून आपण विधानसभेला सामोरं जाऊ शकत नाही, ही अखिलेशची चिंता आहे आणि ती रास्त आहे. पण गंमत अशी असते मित्रांनो, की मनचिंती ते वैरी न चिंती असं मराठी उक्ती आहे. शत्रू आपल्याला हल्ला करणाऱ्या, संपवणाऱ्याची भीती आपल्या डोक्यात असते. पण शत्रू सुद्धा आपल्याला कसं हरवायचं आणि कसं संपवायचं याच्या कल्पना करू शकणार नाही. त्याच्या पलीकडच्या कल्पना आपल्याच डोक्यात येत असतात. आणि म्हणून म्हटलंय, मनचिंती ते वैरी न चिंती. आता अखिलेशची चिंता काय, ज्याने लागोपाठ
2 लोकसभा 2 विधानसभा निवडणुकामध्ये दारुण पराभव स्वीकारलेला आहे, पचवलेला आहे. 2012 ते 17 राज्याचा मुख्यमंत्री आणि 225 आमदारांचा नेता असलेला अखिलेश यादव 2017 नंतर 50ही आमदार निवडून आणू शकला नव्हता. पण 22 मध्ये त्याने 100च्या पलीकडे मजल मारून दाखवली, भले सत्ता आली नसेल. पण या जवळजवळ 10 वर्षामध्ये किंवा राधव 13-12 वर्षामध्ये मोदी युग सुरू झाल्यापासून अखिलेशच्या पक्षातून एकाच दुसरा कोणतरी नेता सोडून गेला असेल, पण पक्ष टिकवलेला होता. समाजवादी पक्षातून फुटून इकडे तिकडे लोक गेले असं नाही. कधी मायावती बरोबर आघाडी केली, नंतर मोडली. सततचं अपयश पचवून सुद्धा अखिलेश यादवचे सहकारी समाजवादी पक्षातले नेते कार्यकर्ते हे अखिलेश बरोबर राहिलेले, पण ते यापुढेही राहतील का? आणखीन एक पराभव पचवण्याची वेळ आली आणि आपल्याला आता या पक्षात राजकीय भविष्य नाही, कारण या पक्षालाच भविष्य नाही, ही धारणा वाढली तर अखिलेशला ठोकरून देखील अनेक जण समाजवादी पक्षातून निघून जातील, ही शक्यता नाकारता येत नाही. आणि ती अखिलेश यादवची चिंता आहे. 10 वर्षानंतर परत आपण सत्ता मिळवू ही अपेक्षा अखिलेशच्या मनात आत्ता अजिबात नाहीये. ज्या प्रकारे लागोपाठ विधानसभांचे निकाल आलेले आहेत आणि भाजप हा ज्या प्रकारे मुसंडी मारत विजय रथ घेऊन दौडत सुटलेला आहे, त्याच्या समोर उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये आपला टिकाव लागणार नाही याची अखिलेशला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे अखिलेश परत एकदा मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघतोय असं मला बिलकुल वाटत नाही. पण राहुल गांधीपेक्षा अधिक वास्तववादी, व्यवहारवादी असलेला अखिलेश यादव निदान पुढच्या निवडणुकीतला पराभव पचवून आपला पक्ष त्याच्या पुढच्या निवडणुकींसाठी तयार राहील आणि एकजूट राहील याच्या चिंतेत आता आहे. आणि त्या चिंतेचं कारण आहे तृणमूल काँग्रेस. 4 मे पर्यंत ममता दीदीला कोणी हरवू शकत नाही आणि ममता दीदीचा पक्ष म्हणजे तिच्याशी एकनिष्ठांचा पक्ष असं जे म्हटलं जात होतं, त्याला 4 मे नंतर बघता बघता धक्का बसलाय आणि गेल्या जवळजवळ 40 दिवसामध्ये ममता दीदीचा पक्ष अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखा किंवा वाळूच्या किल्ल्यासारखा कोसळलाय. आणि त्यामुळे सत्ता गेली आणि सत्तेबरोबर भविष्य बुडीत दिसलं की कितीही जवळचे कार्यकर्ते टिकत नाहीत, याचं एक प्रात्यक्षिक बंगालमध्ये सध्या घडतं आहे. आणि त्यामुळे तशी परिस्थिती आली, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तसाच आपला दारुण पराभव झाला तर मुख्यमंत्री पदाची स्वप्न सोडा, आपला पक्ष तरी टिकेल का? की शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि आता ममता दीदी सारखा आपल्या हातातून पक्ष सुद्धा निसटून जाईल? कालपर्यंत आपल्या इशाऱ्यावर कठपुतळी सारखे नाचणारे आपलेच पाठीराखे नेते कार्यकर्ते आपल्याला लाथ मारून निघून जातील का? ही अखिलेशला भेडसावणारी सगळ्यात मोठी चिंता आहे. ती अर्थातच बाकीच्यांना नाही, कारण ममताला माहितीये की आता 2029 पर्यंत आणि 2031 पर्यंत कुठल्याही निवडणुका बंगालमध्ये नाहीत. फार फार तर स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत. तोपर्यंत पक्ष म्हणून काय करायचं ही चिंता ममता दीदी समोर आहे. महाराष्ट्रात स्थानिक निवडणुका सुद्धा होऊन गेल्यात आणि पुढच्या 3 वर्ष निवडणुका नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षांसमोर आता करायचं काय ही चिंता असेल. हे भाकीत मी 6 महिन्यापूर्वीच महापालिका निवडणुका संपल्यावर केलेलं होतं आणि आता आपण ते बघतोय. ठाकरे ब्रँड असो किंवा पवार ब्रँड असो, त्याची चर्चा सुद्धा बंद होऊन गेलेली आहे. आणि त्याच मार्गावर ममता दीदी आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आपला ओरिजिनल पक्ष, त्याचं नाव, निवडणूक चिन्ह सगळंच गेलेलं आहे. ममता दीदी
तसं होण्याच्या अवस्थेमध्ये पोहोचलेले आहेत. आणि म्हणून पुढली निवडणूक जिंकून सत्ता मिळवायची, मुख्यमंत्री व्हायचं, हे स्वप्न फार दूरची गोष्ट आहे, फार दूरची गोष्ट. आपला पक्ष टिकवला पाहिजे, तर बाकीची स्वप्न बघता येतील. हे समजण्या इतका अखिलेश यादव हुशार आहे, समजदार आहे. आणि त्यामुळे त्याचं आत्ता प्राधान्य असेल तर मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जितक्या आमदारांची संख्या विधानसभेमध्ये समाजवादी पक्षाच्या बाजूला आहे ती टिकवली पाहिजे. आणि ती टिकवण्यामध्ये सगळ्यात मोठा शत्रू, सगळ्यात मोठं आव्हान भाजपचं असलं तरी त्यापेक्षाही दुय्यम आव्हानं आहेत. त्यामध्ये मायावती हे एक आव्हान आहे. तो चंद्रशेखर आझाद नावाचा एक दलित नेता, तो एक मायावती आणि अखिलेश यातला मधला मार्ग शोधतोय, तो एक आव्हान आहे. आणि या सगळ्या गडबडीत विरोधी पक्षांची मतं विखुरली गेली तर उत्तर प्रदेशात भाजपचं परत सरकार येईल एवढीच भीती नाहीये, तिथं वस्तुस्थिती दिसते. कारण आदित्यनाथ यांची लोकप्रियता उत्तर प्रदेशच्या सीमा ओलांडून पलीकडे इतकी गेलेली आहे की मोदी शहांच्या पाठोपाठ प्रत्येक राज्यामध्ये, महाराष्ट्रापासून तेलंगणापर्यंत आणि बंगालपासून राजस्थानपर्यंत योगी आदित्यनाथ यांना भाजप अगत्याने प्रचाराला फिरवतोय. त्यांना युपी मध्ये हरवणं अशक्य आहे. पण मुद्दा आदित्यनाथ योगी यांना हरवण्याचा नाहीये. मुद्दा आहे तो आपण टिकणार का, आपला पक्ष टिकणार का, आपला रुबाब टिकणार का, आपली प्रतिष्ठा टिकणार का, की आपली अवस्था ममता सारखी होईल. संपलं तर सगळंच संपेल हे अखिलेश ओळखतो. म्हणून अखिलेश यादव या क्षणी सगळ्यात घाबरलेला नेता आहे, हरलेला नेता नाही. शेवटच्या निवडणुकीत त्याने भाजपला मागे टाकले, पण तरीही तो घाबरलाय. तर तसंच मागे टाकणारे ममता आणि स्टालिन डबघाईला गेले. मित्रांनो, आता इथेच सांगतो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.